नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. गणरायाच्या स्वागतासाठी आपण सर्वजण तयारी करत आहोत आणि हे तयारी फक्त पुण्यात महाराष्ट्रात नाही तर भारताबाहेर किंवा जगभरात एकूण सगळीकडेच सुरू आहे. आणि या स्वागतासाठी इरा रांगोळीची टीमसुद्धा तयारी करत आहे. यावर्षीचं गणरायाचं स्वागत हे 27 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे आणि याच दिवशी इरा रांगोळीची टीम हे 2 ठिकाणी आपण सेवा करत आहोत. पहिलं दगडूशेठ हलवाई गणपती, दुसरं म्हणजे मानाचा पहिला गणपती कसबा गणपती या ठिकाणी. तुम्हाला सुद्धा या जर उपक्रमात सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा या उपक्रमात तुम्ही कशा पद्धतीने सहभाग घेऊ शकता या संदर्भात आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वप्रथम इरा रांगोळीच्या तुम्ही टीमबरोबर याच्या आधी जर या उत्साहात तुम्ही सहभाग घेतला असेल तर तुम्हाला फक्त 170 रुपये सभासद शुल्क तुम्हाला इथे देऊन तुम्ही या उपक्रमात सहभाग घेऊ शकता. जर तुम्ही इरा रांगोळीचे विद्यार्थी असाल आणि याच्या आधी तुम्ही कधीच सहभाग घेतला नसेल तर तुम्हाला 350 रुपये देऊन या उपक्रमात तुम्ही सहभाग घेऊ शकता. आता तुम्ही इरा रांगोळीचे या आधीच्या उपक्रमात सहभाग पण नाही घेतला किंवा इरा रांगोळीचा तुम्ही कुठलेही क्लासेस तुम्ही केलेले नसतील तर तुम्ही आत्ता इरा रांगोळीचा कुठलाही क्लास जॉईन केल्यानंतर तुम्ही या उपक्रमात सुद्धा सहभाग घेऊ शकता. कशा पद्धतीने आता थोडक्यात आपण सांगण्याचा प्रयत्न करू. 8 जुलै रोजी इरा रांगोळीची बेसिक बॅच सुरू होती आहे. त्याच्यानंतर 27 जुलै रोजी इरा रांगोळीची गणपती विशेष वर्ग सुरू होत आहे. त्याच्यानंतर 8 ऑगस्ट रोजी इरा रांगोळीची बेसिक म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला बेसिक बॅच आपण रांगोळी संदर्भातले घेतच आहोत. तर तुम्ही या 3 बॅचेसमध्ये कुठल्याही बॅचेसमध्ये तुम्ही जर सहभाग घेतला तर त्याच्यानंतर तुम्ही या उपक्रमात सहभाग घेऊ शकता. अर्थात या तुम्ही बॅचेसला जॉईन केल्यानंतर त्याचे शुल्क वेगळं तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर सभासद शुल्क या इव्हेंटसाठीचं तुम्हाला वेगळं देणं अपेक्षित आहे. खरं तर प्रत्येकाला बेसिक रांगोळी यावी आणि बेसिक रांगोळी आलेल्या विद्यार्थ्यांना इथे आपण सहभाग करून घेत आहोत. किंवा या इरा रांगोळीच्या टीममध्ये काही जण असे सुद्धा आहेत की त्यांनी बेसिक रांगोळी त्यांनी जॉईन केले परंतु ते शिकले नाही, त्यांना थोडंफार येतं किंवा त्यांना पूर्ण दिवस त्यांना करणं शक्य नाही, त्यांनासुद्धा आपण याच्यामध्ये सहभाग करण्याचा प्रयत्न करत आहोत. थोडक्यात काय तर जे काही नियोजन आपण करत आहोत ते इरा रांगोळीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे जो काही इव्हेंट असणार आहे हा पूर्ण तुमचाच इव्हेंट आहे, म्हणायला हरकत नाही. आता आपण सभासद शुल्क बघितलं आहे, आपण कधी सेवा करणार आहोत त्या संदर्भात आपण बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत की या सेवेसंदर्भातले नियोजन पुढे आपण कसं करत आहोत. सर्वप्रथम 27 तारखेला आपण सर्वजण सज्ज असणारच आहोत. त्याच्या आधी 3 ऑगस्ट रोजी आपल्या सर्वांचा एक प्रत्येकाचे फायनल एलिमेंट्स झाल्यानंतर त्यांना काही ग्रुप आपण असाइन करणार आहोत किंवा कदाचित जुलैच्या शेवटच्या वीकमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे जुलैपासूनच जर तुम्ही हा व्हिडिओ आत्ता बघत असाल तर तुम्ही लगेचच जॉईन करून तुम्ही आत्तापासून या संदर्भात तुम्ही येऊ शकता. जर तुम्ही 8 जुलैचा तुम्ही बॅच जॉईन केली आहे किंवा तुम्ही 27 तारखेचा तुम्ही जॉईन करत आहात गणपती स्पेशल बॅच जॉईन केल्यानंतर सुद्धा तुम्ही ती बॅच तुमची सुरू जरी झाली नसेल तुम्ही फक्त त्याची फीस पे केलेली आहे तरीसुद्धा तुम्ही आपले ऑफलाईन क्लासेसला येऊ शकता. खरं तर इतर वेळेस आपण ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन वर्गावरती बोलवत नाही. याचं कारण असंच होतं की अर्थात बाकीच्या गोष्टीचं नियोजन सुरू असतं परंतु आता हा सगळा उत्साह आपला पूर्ण एकच मार्गी झाला आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांना इथं एकत्र बोलण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या निमित्ताने तुम्हाला प्रत्यक्षात रांगोळीचा अनुभव तुम्हाला घेता येईल. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्या संदर्भात तुम्ही या पूर्ण टीमचा तुम्ही एक सहभाग घेऊ शकता. या वर्षीचा थोडंसं काही वेगवेगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वप्रथम प्रत्येक सभासदाला इथे आपण आय कार्ड देणार आहोत आणि हा आय कार्ड तुम्हाला दरवर्षी आय कार्ड तुम्ही ते यूज करू शकता. अशा पद्धतीचे आय कार्ड आहे आणि खूप उत्तम असणार ते आय कार्ड. अर्थात थोडं साईज त्याची थोडीशी मोठी आहे, थोडं वेगळं तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला वाटेल. त्याचबरोबर जे नवीन सभासद आहेत महिला विशेष करून त्यांना आपण ओढणीसुद्धा इच्छित आपण देणार आहोत. त्याच्यामध्ये आपलं पूर्ण एक ड्रेस कोड आहे, व्हाईट रंगाचा झब्बा कुर्ता आणि एक ओढणी असते मुलींची. ते साधारणपणे ती तुम्हाला इथे मोफत त्याच्यामध्ये मिळेल. अर्थात तुमच्या सभासद शुल्कामध्ये तुम्हाला मिळणार आहे. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना हे याच्यामध्ये मिळणार नाही, त्यांना आय कार्ड मात्र इथं मोफतच आपण देणार आहोत. सगळ्यांनाच अर्थात आय कार्ड इथे आपण देणार आहोत. त्याचबरोबर सगळ्या सभासदांना ज्यांनी इथे जॉईन केलेलं आहे त्या प्रत्येकाला आपण इथे सर्टिफिकेटसुद्धा देणार आहोत आणि सर्टिफिकेट थोडंसं स्पेशल यावेळेस असणार आहे. ते कसं आहे ते अर्थात जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांना आपण नक्कीच सांगू. त्याचबरोबर हा जो इव्हेंट आहे या इव्हेंटचं एक गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करणार आहोत. मागच्या वर्षीचा जो काही इव्हेंट आपला झाला होता त्या संदर्भातले काही व्हिडिओज तुम्ही वरती आय बटनला क्लिक करून बघू शकता किंवा व्हिडिओच्या शेवटी एक मोठी प्लेलिस्ट असणार आहे. त्या प्लेलिस्टमध्ये असंख्य काही व्हिडिओज आपले आहेत मागच्या वर्षीचे किंवा त्याच्या आधीचे अगदी 2019 पासूनचे आपले काही व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत. तुम्ही तिथे जाऊन ते व्हिडिओज नक्कीच बघू शकता आणि कदाचित या उपक्रमात सहभाग झाल्यानंतर तुमचेसुद्धा काही व्हिडिओज त्याच्यामध्ये असतील आणि पुढच्या वर्षी कदाचित हेच व्हिडिओ तुम्ही बाकीच्या लोकांना शेअर करताल की मागच्या वर्षी या इव्हेंटसाठी मी होते आणि यावर्षीसुद्धा मी असणार आहे. सो अशा करत आहोत की या इव्हेंट संदर्भातल्या काही छोट्या गोष्टी तुम्हाला ते सांगण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे. आणखी तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारायला काही हरकत नाही. वेबसाईटला तुम्ही डायरेक्टली जाऊन या संदर्भात तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. वेबसाईट आहे आपली www.irarangolia.com
किंवा डायरेक्ट व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्हाला आपण सविस्तर माहिती पाठवू. त्याच्यात तुम्ही कशा पद्धतीने जॉईन करायचं आहे किंवा काय यासुद्धा तुम्ही गोष्टी बघू शकता किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा एकंदरीत इव्हेंट तुम्हाला कसा वाटतं या संदर्भात तुम्ही सांगालच किंवा तुम्ही जुने विद्यार्थी असाल तर तुम्ही कमेंट्स करायला काही हरकत नाही. त्याचबरोबर या इव्हेंट संदर्भातल्या आणखी वेगवेगळ्या गोष्टी आपण काय आहेत, कशा पद्धतीने आहेत, या वर्षीच्या इव्हेंटमध्ये काय असणार आहे हे सुद्धा आपण नक्कीच सांगू. परंतु हे फक्त विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, कारण यावर्षी थोडंसं वेगळं आपण काही नियोजन करत आहोत. आणि या एकंदरीत पायघडी अभियानाचे प्रमुख आहेत शिल्पा ढवळे, त्याचबरोबर पालक प्रमुख म्हणून सागर जोशी सर. त्याच्यामुळे या दोन व्यक्तींकडे वेगवेगळ्या गोष्टींचं नियोजन आहे. खूप वेगळ्या आणि खरंच खूप वेगळ्या पद्धतीचं नियोजन यावर्षी सुरू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जॉईन केल्यानंतर या गोष्टी तुम्हाला नंतर कळतील की अरे हे कधी होतं हे आम्हाला माहितीच नाही. खूप मोठं सरप्राईज तुम्ही दिलं आमच्यासाठी. खूप छान आहे आणि खूप मोठी पर्वणी आहे. कदाचित असं सुद्धा तुम्हाला नक्कीच वाटेल. आणि जेव्हा गणरायाचं आगमन जेव्हा होतं, दगडूशेठ गणपती जेव्हा समोर बसतात किंवा कसबा गणपती जेव्हा ते पालखीतून जेव्हा मिरवणूक येते, तो क्षण खरंच खूप सुंदर आहे. आणि मागच्या वर्षी त्या क्षणाचा अर्थात दरवर्षी बघण्याचा हा खरंच संधी रांगोळीच्या प्रत्येक कलाकाराला मिळते. मागच्या वर्षी मी कसबा गणपतीला होतो, तर थोडक्यात मी तुम्हाला माझा थोडक्यात अगदी सांगायचा प्रयत्न करतो की जेव्हा गणपती बाप्पा आले त्यावेळेस थोडासा पाऊस सुरू झाला होता आणि मस्तपैकी फुलांची उधळण चालू होती गणरायाच्या स्वागतासाठी. आणि तिथे अर्थात आपली रांगोळीसुद्धा होती. रांगोळीवरती असं कोणाचं पाणी नाही पडणार अशा पद्धतीने आपली रांगोळी एका साईडला होती. त्याच्यामुळे गणपती बाप्पा असं समोरून चालले आहेत आणि मस्त पाऊस थोडासा पडतो आहे. आणि रांगोळी काढल्यानंतर अर्थात खूप जमायला होतं, थोडंसं धावपळ झालेली असते आणि बाकीच्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे असं होतं की अरे आत्ता निवांत कधी होतं. आणि तेवढाच तो मस्त छोटा पाऊस पडला आणि फुलांची उधळण ती एवढा सुंदर अनुभव होता. तो कदाचित याच्या आधीच्या कुठल्याच इव्हेंटला मला तो अनुभव करता आला नाही. आणि दरवर्षी वेगवेगळ्या गोष्टीचा अनुभव हा अर्थात तुम्ही बेसिक रांगोळी शिकत असाल किंवा तुम्ही त्या टीमचे प्रमुख असाल किंवा तुम्ही त्या 2-4 टीमचे प्रमुख असाल, त्या अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक वर्षी तुम्हाला बघायला मिळेल. असं अजिबात होणार नाही की मागच्या वर्षी घेतलेला अनुभव आणि यावर्षी घेतलेला अनुभव हा सेम असेल. त्याच्यापेक्षा कणभर नक्कीच जास्त असेल. सो या उपक्रमात तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर सहभाग घ्यावा असं मला तरी वाटतं आहे. आणि रांगोळीच्या प्रत्येक ऑनलाईन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर इथे या इव्हेंटसाठी यावंच. जर तुम्हाला या इव्हेंटमध्ये सहभाग घेणं शक्य नसेल, तुम्हाला फक्त या इव्हेंट संदर्भात फक्त बघायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली त्या दिवशी तिथे येऊ शकता. सकाळी 27 ऑगस्ट सकाळी साधारणपणे 7 वाजता इथे रांगोळीची टीम तिथे अर्थात त्यांची तयारी सुरू असते. तुम्ही तिथं थांबू शकता, ते इव्हेंट्स पूर्ण तुम्ही अनुभव घेऊ शकता. किंवा कसबा गणपतीला मला असं वाटतं साधारणपणे 9:30 वाजता तिथे आपण तयारी सुरू करतो. आणि कसबा गणपतीचं आगमन साधारणपणे 11च्या आसपास साधारणपणे होत असतं किंवा यावर्षीचं कदाचित वेगळा वेळ त्यांची असू शकते. सो आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नाही. या अनुभवात नक्की तुम्ही साक्षीदार व्हा. आणि सर्टिफिकेट जे असणार आहे ते खूप स्पेशल कदाचित असणार आहे. आणि या इव्हेंट संदर्भातल्या जे काही शुल्क आपण घेत आहोत हे सगळं शुल्क आपण अर्थात त्या पायघडी संदर्भात आपण वापरणार आहोत. या पायघडी आपण्यासाठी आपण काही स्पॉन्सरसुद्धा बघत आहोत. जर तुमच्या कोणी ओळखीचे किंवा तुम्हाला एखादी जाहिरात करायची असेल तर तुम्ही या पायघडीमध्ये अर्थात एक सेवा म्हणूनच, कारण या सगळ्या एकंदरीत इव्हेंटसाठी बराच खर्च आपण करत आहोत आणि या खर्च अर्थात सगळे मिळून एकत्र आपण करणार आहोत. जर तुमच्या कोणी ओळखीचे असतील त्यांना जर याच्यात सहभाग घ्यायचा असेल किंवा त्यांचं नाव याच्यात द्यायचं असेल तर तुम्ही ते नक्की त्यांचं नाव देऊ शकता. सो आय होप की जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अधिक माहिती तुम्ही आपल्या वेबसाईटला किंवा आपल्या व्हॉट्सअपला विचारू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 89 83 62 34 72 8983 623472. धन्यवाद.